नीलम तिवारी, आप देख रहे हैं सत्य वार्ता टीवी न्यूज। सत्य वार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड संगठन के अध्यक्ष पद पर प्रदीप जोगी की हुई नियुक्ति। बता दें, भिवंडी शहर महानगर पालिका में कार्यरत कर्मचारियों के साथ कभी अन्याय हुआ तो उन्हें न्याय दिलाने के लिए रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार रामदास जी अठौले के मार्गदर्शन में भिवंडी शहर तालुका अध्यक्ष महेंद्र दादा गायकवाड़ की अध्यक्षता में अध्यक्ष पद पर प्रदीप जोगी की नियुक्ति की गई। इस अवसर पर कार्य अध्यक्ष अविनाश जाधव, सचिव आतिश जाधव, प्रकाश तांबे, दिलीप राउत, जयंत पाटिल, आशीष परदेसी, महेश महाले, सल्लागार आरोग्य निरीक्षक सागर धनगर, लीलाधर जाधव, अजिंक्य पवार, रोहित शेलार, रुपेश गायकवाड़ और पदाधिकारी सुरेश तांबे, संदीप तांबे, मंगेश भोइल, यशवंत तरे, सुमित गायकवाड़, किरण कालन, शरद जाधव, सुनील जाधव, सुजल गायकवाड़, मनोज निकम आदि पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। अधिक जानकारी देते हुए महेंद्र दादा गायकवाड़ और प्रदीप जोगी ने क्या कहा, देखते इस खबर में। सर्वच भिवंडी महानगरपालिकेचे कर्मचारी, एसआई, मुकदम, अनेक सफाई कामगार सगळे आज आपण या संघटनेत झाले 1 वर्ष सामील आहोतच, पण कामकाज थोडं ठप्प होतं। कारण काय, आपण त्याच ठिकाणी काम करत असून त्याच आयुक्तावरती, अधिकाऱ्यावरती लेटरबाजी करणं, संघटनेमध्ये बोलणं योग्य नसतं। त्यामुळे थोडं आपल्या सागर धनगर मला बोलले, आपण ते काम करत असतो तर बोलू शकत नाही म्हणून। आता या ठिकाणी जोगी सर हे चांगलं सक्षम काम करत आहेत, म्हणून आपल्या महापालिकेची संघटना असतील काय हरकत नाही आपल्याला, पण आपल्या संघटनेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे काय काम आहे आणि कुठल्या प्रकारे काम असतं, मुंबई GR असो का कामगार GR असो, कुठला GR असो, जे मंत्रालयात लेटर येईल ते वाचणं आणि त्याला फॉलोअप करणं, आणि दिवाळी बोनस असो काय, आता कर्मचारी बघा अख्खा पाऊस निघून गेला, कोणाला बूट नाही, कोणाला कोट नाही, कोणाला हँडब्रेक नाही, काही नाही करत का, हँडग्लो असतात ते कुठे काही नाहीये। आपण गप्प असल्यामुळे अधिकाऱ्याला काय वाटतं, हे काय साफ केले, कर्मचारी निघून गेले अशा प्रकारे त्याला वाटतं, कोण करत नाही। आणि आपल्यातलेच काही इलेव्हनचे लोक आहेत, आपण चांगलं काम केलं की त्याला भेटणं आणि त्याला विरोध सांगणं, त्याच्या विरोध काम करणं चाललेलं आहे, पण आपण असं करायचं नाहीये। कामगार हा सगळा आपलाच आहे, कोणाला पदोन्नती मिळते, कोणी कुठे बदली होते चांगल्या ठिकाणी, हा चुकीचा असेल तर पत्रबाजी करू नका, जाऊन आयुक्ताला भेटा, त्या अधिकाऱ्याला भेटा, पण लेखी करू नका। लेखी केलं म्हणजे त्यांना काय ते फॉलो करावं लागतं। आणि संघटना सगळ्या आपण जे संघटना असते आपण सगळं एकाच कामासाठी काम करतो, कर्मचाऱ्यांसाठी, म्हणून कर्मचाऱ्यांचं भलं व्हावं, कर्मचाऱ्यांचं काय असेल ते त्याचे आता रिटायर झालं 24चा फरक असेल का, त्याचे पैसे असतील। आता बघा कुठला क्लास 1 ऑफिसर असेल, कोणी खाली थोडा ऑफिसर असेल, तो रिटायर झालं की त्याला सत्कार करून त्याचा लगेच जागेवर चेक घेऊन त्याला मोकळा करतात। आणि आपला कर्मचारी असला की दे लेटर आपण 2-3 वर्ष मागं पडतो आणि ते मागत तो कर्मचारी मरून जातो, त्याचा काही लाभ होत नाहीये। कर्मचाऱ्याला असं वाटतं की मी रिटायर होईल, माझ्या मुलीचं लग्न होईल, घर बांधेन, माझ्या मुला शिक्षण आहे, शिक्षणाला पैसे लावीन, पण तो पैसा महापालिकेत पडून राहतो, त्यांना काय लेनदेन नाही। त्यांना वाटतं कर्मचारी म्हणजे काय असंच आहे। कर्मचारी कुठून येतो, शहापूरवरून, कुठून येतो वाड्यावरून, कुठून येतो पडग्यावरून, कुठून येतो इकडं ढाकेलीवरून, कुठून येतो आपला श्रीसपाडा, लांब लांबून सकाळी 5ला उठतात, काम करतात। मग त्या कामगाराचं माती मोलच असतं, म्हणून आपण आपली संघटना स्थापन केली। तर आपण सगळ्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सक्षम राहिलं पाहिजे। आणि आज आपण जोगी सरांना आपण जे आदेश देत आहोत, मी सगळ्यांचा आपला आभार मानत आहे, ते चांगले काम करावा असं मला अपेक्षा आहे। आज या ठिकाणी माननीय भिवंडी शहर अध्यक्ष RPI महेंद्र दादा गायकवाड यांच्या खाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड ही जी संघटना चालते, तर त्यामध्ये माननीय दादांनी आज या मीटिंगमध्ये झालेल्या ठरावानुसार त्यांनी मला श्री प्रदीप ओंकार जोगी भिवंडी महानगरपालिकेच्या स्तरावरती अध्यक्ष नियुक्त केलं आहे। या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो की आजच्या कर्मचारी, आजचे जे कामगार आहेत, त्या कामगारांसंदर्भात होत असलेले अन्याय त्यांचं निवारण करण्यासाठी सर्वच भिवंडीतील SI, CSI आणि कर्मचारी, ऑफिस कर्मचारी, सर्व अधिकारी या सर्वांनी मिळून आम्ही हे काम करत आहोत। आणि यामध्ये नक्कीच सर्व कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय दूर होतील याची मी सर्वांना ग्वाही देतो। आणि माननीय दादांनाही सांगू इच्छितो की आमचे जे काम आहे ते नक्कीच त्यांना समाधानकारक राहील। आणि या येणाऱ्या काळामध्ये भिवंडीचे कर्मचारी हे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचं नाव काढतील, हे मी 2 शब्द बोलून सांगतो।
इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।